त्यातल्या रस्त्यांना जेव्हा वळणाने तुम्ही वळताना समोरचा रस्ता तुम्हाला दिसणंच शक्य नाही. आणि 280 मीटरचा टर्निंग रेडियस लागतो घाटात. मस्त जंगल दिसतं मध्ये, कधी समोरची लाईन दिसत नाही. जेव्हा सरळ रोड येतात तेव्हा समोरची लाईन दिसायला सुरुवात होते. आमच्याकडे लोक मग सरकार म्हणणार काय करू, लँड ॲक्विजिशनचा प्रॉब्लेम आहे, त्यांचेही प्रॉब्लेम आहेत. मग म्हणून तुम्ही तुमचे जर सगळे प्रॉब्लेम असतील तर त्या रस्त्याला कृपया एक्सप्रेसवे म्हणू नका. आम्हाला माहिती आहे जंगली महाराज रोड हा वन वे आहे. माझ्या ड्रायव्हरला माहिती आहे कोणीतरी उलटा मारुती घेऊन येणारच, कोणी स्कूटरवाला आडवा येणारच, तर आम्ही सांभाळून चालतो. एक्सप्रेसवेला हे आम्हाला माहीत नाही हो की तुम्ही आम्हाला एक्सप्रेसवे म्हणताय, द्रुतगती मार्ग म्हणतात आणि कोणीतरी मध्ये येईल. तर निदान या बाबतीत तरी चेष्टा थांबवावी अशा सगळ्या कळकळीच्या विनंती आहेत. आता पावसाळ्यात डोंगर फुटणं, तुमच्या दरडी कोसळणं सुरू होईल. साहेब उभे डोंगर कधी कापत नाही येतो, स्ट्रेंथनिंग करायला लागतात, 45 डिग्रीत कापायला लागतात, टप्पे काढावे लागतात, अशक्य असेल तर टनेल करावं लागतं. का जे माझ्यासारख्या, मी कोणी इंजिनियर नाही आहे पण वयाच्या 8व्या वर्षापासून काम करतो आहे आणि वयाच्या 20व्या वर्षापासून गवंड्याचं काम, रस्त्याचं काम, डांबराचं काम, सडकेचं काम करतो आहे. एक बीकॉम झालेला माणूस आहे. अनुभवाने शिकून जर मी सांगतो तर तुमच्याकडे टेक्निकली शिकलेली फौज आहे, त्यांना हे का कळत नाही. कृपया लोकांच्या जीवाशी खेळू नका. आज तुम्हाला एवढंच म्हणणं आहे, पूर्वी बाळासाहेब ठाकरे छान म्हणायचे, त्यांच्या मार्मिकमध्ये शिवसेना सुरू होण्यापूर्वी वाचा आणि थंड बसा, वाचा आणि शांत बसा. शिवसेना सुरू झाली तसे वाचा आणि उसळून पेटा म्हणायचे. आज काय होतं आहे, येस DSK उशिरा यायला फील्डमध्ये. माझा ड्रायव्हर गेला, माझा खांदा मोडला, मी जेवण पाहिलं, डोळ्यांनी पाहिलं, काय आक्रोश असू शकतो फॅमिलीचा, माझ्या फॅमिलीचं काय झालं असतं म्हणून मी आलो. ठीक आहे, तो दोष मी मला लावून घेतो, पण याच्यापुढे तरी कुठल्या त्या फॅमिलीवर यायचं नसेल तर आपण सगळ्या जनतेने याच्या मागे यायला पाहिजे. एकट्या दुकट्याची लढाई नाही आहे. हा नीरजचा खून झाला असं मी समजून आम्हाला आता लिगल खटला भरायचा आहे. कोणीतरी माझ्या इथे कर्जतकर वकील बसले, कोणीतरी वकिलाच्या सेलने महाराष्ट्र सरकारच्या विरुद्ध दावा लावायला माझ्या बरोबर मदतीला यायला पाहिजे. त्याची किंमत मला मोजावी लागणार आहे. मी बिल्डिंगसारख्या व्यवसायात आहे, असंख्य ठिकाणी सरकारकडे मला पदोपदी जावं लागणार आहे. तिथं माझी कोंडी होऊ शकेल, त्याची पर्वा नाही मला खूप झालं आता. पण मग तुम्ही यायला पाहिजे. मग एकटं मी जाईल पुढे, वकील येतील, कोर्टात जाऊ, मीडियानी प्रसिद्धी नाही दिली, काय उपयोग आहे त्याचा. पब्लिक क्राय व्हायला पाहिजे. कोणाला शिक्षा नाही करायची, कोणाला फासावर नाही लढवायचं, एक जागृती करायची. अरे झुरळ, मुंग्या, किड्या, उंदीर, चिलटं यांच्यापेक्षा माणसाचा जीव मोठा आहे रे, त्याला पण तेवढी किंमत द्या. एवढं एका भावनेसाठी हा पब्लिक क्राय करायचा आहे. म्हणून तुमच्या सगळ्यांची साथ त्या वेळेला लागणार आहे. जेवढं मला बोलता आलं तेवढं मी बोललो. अजून खूप काही बोलायचं होतं पण शरीर मला नीट साथ देत नाही. याच्या पुढच्या लढाईमध्ये आज माझ्यावर वेळ आली आहे, तुमच्यावर कधीच येऊ नये, पण अजून कोणावर येऊ नये. कोणातला घरातला करता, 2 छोटी मुलं त्या नीरजची आणि तो गेला. कित्येक घरातले असे तरुण जात आहेत, मोठी मोठी माणसं जात आहेत. तर कोणावर अशी वेळ येऊ नये, अपंग होऊ नये. म्हणून आपण सगळ्यांनी मिळून ही लढाई सरकारच्या विरुद्ध नाही, ही लढाई व्यक्तीच्या विरुद्ध नाही, ही लढाई सिस्टीमच्या विरुद्ध आहे, तुमच्या माझ्या विरुद्ध आहे. माझा ड्रायव्हर जर मी 5 स्टारला झोपला असेल तर माझा ड्रायव्हर भले 3000 रुपयाच्या रूममध्ये स्वतंत्र झोपलेलाच असेल. मी टायर वेळच्या वेळी बदलेल. याच्या पुढचे ड्रायव्हिंग स्कूल टोयोटापासून मर्सिडीजपासून सगळ्यांनी काढायला पाहिजे. आणि खासदार साहेब, आमदार साहेब, मंत्री महोदय, तुमच्या ॲम्युनिटीच्या जागा आम्हाला द्या. आम्ही आमच्या खर्चाने तिथं शास्त्रशुद्ध या ट्रेनिंग स्कूल काढू. तुमचं RTOचं लायसन्स तुम्ही जरूर द्या. कसं देतं तुम्हाला माहिती आहे, पटकन मिळतं ते. पण आम्ही सगळ्या लोकांना सांगू, तुम्हाला ड्रायव्हर नोकरीला ठेवायचा असेल तर या प्रायव्हेट ट्रेनिंग स्कूलचं सर्टिफिकेट शिकलेलं प्लस RTOचं लायसन्स असं दोन्ही लायसन्स असेल तरच द्या. आणि या प्रायव्हेट ट्रेनिंग स्कूलचं सर्टिफिकेट इझी नाही मिळणार, त्याला खडतर परीक्षेतनं जावं लागेल. आज अमेरिका, दुबईमध्ये 6-6 महिने, 9-9 महिने लायसन्स मिळत नाही. चेष्टा नाही गाडीचं लायसन्स. तिथे अशी जीव नाही दिली जात. अमेरिकेत लायसन्स मिळालं म्हणजे ते पार्टी सेलिब्रेट करतात. अवघड परीक्षा, एक वेळ डॉक्टर म्हणून पटकन पास होता येईल, पण अमेरिकेचं ड्रायव्हिंग लायसन्स अशक्य असतं. त्या प्रकारे या ड्रायव्हिंग स्कूल आम्ही सुरू करतो आहे. आम्ही सगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यांना आव्हान करतो आहे. टोयोटाने आम्हाला ऑलरेडी सगळं सँक्शन केली आहे मदत. मोठाले खर्च आहेत त्याला, आम्ही खर्च करू. पण याला मोठाले ट्रॅक, फिजिकल सगळे चढ उतारचे ट्रॅक, व्हॉट इज द डायव्हर्शन, उतारचा स्लोप किती पाहिजे, 1:40 पाहिजे, रेडिएशन किती पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीच्या माहितीकरता जागा लागतील. त्या जागा तुमच्याकडे ज्या गव्हर्नमेंटच्या असतील त्या तुम्ही आम्हाला मिळवून द्या. प्रायव्हेट इन्स्टिट्यूट, प्रायव्हेट फॅक्टऱ्या खर्च करतील आणि याच्या पुढे सुजाण नागरिकसारखे सुजाण ड्रायव्हर तयार होतील आणि कोणाच्याही घरात मग याच्या पुढे अश्रूंचा बाण फुटणार नाही. थँक्यू व्हेरी मच.